पावसून बघ आता काही तब्येत आहे म्हटलं, तब्येत चांगली वाटेल ना, बरी वाटेल ना का दवाखान्यात आलो तर. हो आता आई तर बरं तर वाटू राहिलं. आता काय थोडं थोडं दुखते पडते, मग बसून जाते. ते कंबरला थोडं हे होते, त्रास होते म्हणून हातपाय लव बस लागते, उठ लागते, लय त्रास होते. काय हो माय म्हटलं दुसरं करू लागले, 3 गेले तरी बाबा त्रास झाला नाही. किती पटापट काम करून मामा लागू ना. तू येतं म्हणतो कंबर दुखू राहिलं, हे दुखायला ते दुखू राहिलं बापा. एवढी नाजूक नको करा हुआ. झोपट नको राजू, जास्त नाजूकपणा नको करू. हो आई काय करा ते एवढी कंबर दुखवली आई. म्हटलं काय सांगू तुम्हाला, म्हटलं हात लावायचे उठता येत नाही आणि बसता येत नाही. आजकालच्या बायाने काय वाटते. आम्ही तर म्हटलं पोटात नाही असून आम्ही किती काम करत होतो. काही इथं कायले जात आम्ही. आजच्या बायला म्हटलं झोप झालं, डिलिव्हरी झाल्या अगोदरच नव्या ते 8 महिने चालवते. माय वय दुखायला ते दुखरायला मोठ्या बसल्यानंतर असतच. कायच करा बापा. आम्ही तर लेकरू बाहेर पडेपर्यंत आम्ही कामं केले, तरी पण आमची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता काय जण बापा तू कोणी दिवे लावत होतं काय माहित आता काय होईल. तर नॉर्मल डिलिव्हरी शिजर करणं वाटतंय. माय बाई शिजर नको करू बापा, शिजर नको रे बापा. थोडा त्रास झाला चालते, शिजर नको करू बापा. शिजर लय असते बापा खात. बराबर करतो बापा. काय करायचं ते हातात ते बापा सगळं. काय करायचं आहे तर पहिलं पण ते शिजरच्या डबल शिजर करतो का बापा, कसं होईल. जाऊ दे सोड गोष्टीच्या गोष्टी. बरोबर मी काय आणतो त्या काही नाही, जेवण करायला आणतो. थोडासा आराम करतो, झोपू नको फक्त. टीव्ही घेऊ पाय, नाही तर टीव्ही घेऊ पाय, नाही तर ते आईचा फोन घेऊन ला बोल, तू झोपू नको. बरं काय मग आता म्हटलं हप्ता झाला घरी आले. आई झालं तर बोलणं. 9वा महिना म्हणा किती भारी असते म्हणा. आता 9वा महिना लागला ना पप्पा म्हणा. आता तर कधी उशीर डिलिव्हरी सांगता येते का. आईला वाटते का 9व्या महिन्यात मी काम केले पाहिजे. किती असते म्हणा टाइम. ते उठा बसाले काय कोणतं काम करायत नाही. आता उठा बसायला त्रास, तर बसायला त्रास, तर उठाले त्रास, जेवायला त्रास, तर उलटाच तिला भडाभड म्हणा खाल्लं तर काही त्यात नाही. पण जाऊ दे माय, सासूबाई कशी असो चांगली आहे बापा आपल्यासाठी. तर काळजी घेते मामी आली, एवढं काय आपल्याला त्रासात नाही असतो तर काळजी घेते. तब्येत खराब असली काळजी घेते. बरी आहे तशी तर, बोला चालायला बरी आहे. पण ते कधी राग पण येते कोणत्या ना कोणत्या गोष्टीले. आता चांगली बदलली वाटते बापा. आता आवाज गिवाज कमी, सगळं गोड बोलते. बरं असं राहिले पाहिजे बापा. काय शांती गेला का म्हणलं स्वयंपाक घेता का. स्वयंपाक झाला ते लवकर वाढत नाही तर भूक लागलेलं आहे. सकाळपर्यंत नाश्ता गिष्टा काही गेला नाही, चहा घेणे पेलो तर दे म्हटलं नाश्ता गिष्टा. नाही स्वतःची पक्की केलं म्हटलं मी. आता सगळं बाकीचे काम सगळं आवडले द्या. आता करतो मी स्वयंपाक. काय बोलतो सकाळपासून स्वयंपाक झाले. ओ बिचारी विचारी म्हटलं 12 वाजले ना. 12 वाजता कोणाचा स्वयंपाक राहायचे म्हटलं. 12 वाजूला भूक लागली का मले. सकाळपासून वाढ केलं होतं ना मी. कशी हसू तू बाई. पटपट स्वयंपाक केला त्या. तुला वाटते पटकन करायचं होतं त्या स्वयंपाक गिपाक. बाकीचे काम काय पटकन झाले असते. किती काम आहेत आपले दोघांचे. दोघांचे कपडे आणि बाकीचे छोटे मोठे काम. 12 वाजले म्हणतो तू. काय तुम्हाला वाटतं तेवढंच काम आहे का म्हटलं. घरातले काम धरून घरा सगळं काम. तेव्हा मोठा कोटा कोण झाले म्हटलं म्हशीचा. म्हशीने शेण हागू घाण करून टाका पुरा. ते थंडा हे करा लागते पुरं साफसफाई रोजची कोट्यातली. त्यावेळेस तर चांगलं 2 घंटे लागतात म्हटलं साफसफाई करायला. अशा म्हैशात म्हटलं उठत नाही एक वेळा बसल्या तर अजून म्हणता तेव्हा टाइम कस का लागते. तर राहून काय घर बरोबर किती म्हशीचा कोटा किती खराब करतात ते. दिवसभरातून 3 वेळा साफ 2 वेळा साफ करा लागते ना, एक सकाळ एक संध्याकाळी. तुम्हाला कसं वाटतं का ते म्हटलं. घरातले काम पटापट होऊन जाणार माले अर्धा 1 तासात नाही. पण तिकडलं वेळा 1-2 घंटे लागतं म्हटलं साफसफाई करायला, खराटा साफसफाई करायला. तुम्हाला काय वाटतं म्हटलं हे मला एक घरातलेच काम आहेत का. अरे हो माहित आहे भांडे हेले आहेत म्हणून ते म्हशीचं. पण बिचारे म्हटलं 12 वाजले ना म्हटलं. किती म्हटलं तरी पण 2 घंट्यात नाही म्हटलं 10-11 वाजले तुले. तरी पण 1 घंटा होतो ना तेव्हा पटकन स्वयंपाक करायला. तरी पण नाही गेला ते स्वयंपाक. काय खा म्हटलं आता माणसाला भूक लागली तर काय खा म्हटलं टाइमावर. त्याला भूक लागली ना. भूक लागली ना तुम्हाला एक काम त्याला म्हणतो तुम्हाला जेवण पाहिजे तुम्ही टाका. तू तर म्हणतो काही बनवलं नाही. मग काय देतं मला तू. काय देतं म्हटलं काही बनवलं नाही काही नाही. आता चला असे अंदा तुम्हाला सांगू म्हटलं मी काय देऊ काय नाही तर. भूक लागली म्हणतात तुम्हाला पाहिजे ना काय खाले. या तुम्हाला
तुम्हाला जेवण खायला देतो बरोबर मी. या घरात नाही जेवण खायला तुम्हाला. पण बाबा काय देतात आता जेवण करायला? घरात नाही मग स्वयंपाक नाही केला आणि काही नाही. काय देतं काय जण रात्रीचं काही उरलेलं नाही. काय देईन काय जण आता. तुम्ही नका विचार करू म्हटलं. चला तुम्ही हाय ठेवले मी सगळं घरात रात्रीचं. चला तुम्ही घरात नाही. काय काय म्हटलं तेव्हा काय बोलली? काही चला म्हटलं ना तुम्हाला जेवण गरम गरम असतं काय. बरं बरं चल बाप्पा पाहू येतं काय तर. जास्त होऊन जाईल परत राग आहे वाटते तोंडावर जास्त दिसू राहिला. अजून जास्त 2 शब्द बोललो तर कामच होतं हे होऊन जाईल. जेवायला भेटेल नाही टाइमावर. हो चल चल चल. काय काय कसं काय म्हटलं तुम्ही या मावशी आम्ही म्हटलं कामा गिमाला काही आहे का नाही म्हटलं. हुका एक कोणाचा घेतला का नाही म्हटलं. अहो माय काय सांगू तुला म्हटलं बोलून गेली. अहो तुरीचा होका घेतला तर म्या तू सोमण्याचा तर बाया सांगायला विसरून गेली तुम्हाला मी. हा घेतला ना हो का कालचा आहे कालपासून आहे. आपल्याला 5-6 दिवस चालेल ते. हा 10 एकर वार आहे म्हणते तर 5-6 दिवस बाया पाजात. 2-3 बाया होईल नाही अजून बाया बिटिंग भरला घे मग 2-3 अजून जास्त बाया घ्या 7-8 बायाचं कोण. माझे आहे का हो का तुरी सांगायचा का जनतेला चालतं ना अजून बाया आहेत ना आपल्यापाशी. हा 8-12 तर होऊन जाईल बाया वाटते मला. हा होऊन जाईल. हो बाई तेच तर म्हटलं आता आला बाय घरना वाराला मिळत होता हो का घ्या आमचा आला तर त्याने म्हटलं आम्ही रोजा येतो बापा म्हटलं तर मग चालते ना मग रोजाने आले तरी 400 रुपये रोज म्हणून बाप्पा तो 400 रुपये जरा म्हटलं का त्या. हा बरं चालते ना चालते 400 रुपये रोजाने म्हटलं काय ते आपल्या रोजच्या 400 रुपये भेटेल रोज. सगळं बाले काय याले हो मा सगळं बाले 400 रुपये रोज उद्यापासून राहते ना तर मग आज संध्याकाळी मीटिंग भरत होतो बाळे जमा करून मग सांग आम्हाला कोण बाळ कुठे जाईल तर. बरं या संध्याकाळी जाऊ म्हटलं बाळ सगळं ना सगळ्याला बोलायचं ते भेटा येतं सगळं घेऊन म्हटलं माझं मीटिंग आहे मला गेले ते वायरालाची होगा घेतला तर ते येतं लवकर तुम्ही. बरं बाबा अजून कोणाला होगा घेतला का नाही मग त्या म्हटलं कमले. हो नाही हो बिचारे हो म्हटलं एकच वार घेतला तर 10 एकर वार आहे तर अलग आहे म्हणते वार ते एकच नाही आहे म्हणते म्हणजे एक त्याच्या लायण्या भावाचा एक मोठ्या भावाचा आहे तर मग अर्ध्या बाया आपल्याला त्याच्या भावाच्या लायण्या भावाच्या टाकायला येईल ना मोठ्या भावात 5 अशा बाया अशा 10 बाया आपल्याला घ्यायला येईल म्हटलं कोणत्याच होईल लवकर नाही दोघं भावात म्हणते अलग वार आहे. हा दोघं बोलायला ते होगा एकाचा घेतलाय म्या म्हणजे एकाचा पण दोघात नाही घेतलं ना 10 एकर वार त्याचे 5 बाया इकडे 5 बाया नशेकडून 5 एकर मध्ये 5 बाया इकडे तिकडे. माय बघ मग एकच दिवशी खटाप होऊन जाते वार तर हा 5 एकरसाठी म्हटलं त्याला 5 वार इकडे 5 बाया तिकडे मग काय म्हटलं बाकीचं काय म्हटलं. मग काय तर मग आता काय करू आता टाइम भेटलाच नाही कोणी आला तर पटकन आहे माणूस तो म्हणे हो काय घ्या म्हणे बापा आता अजून येईन नाही आता हा आला अजून कोण ना कोणी येईन तर त्याचा होगा घेऊन घेणे एवढा काय आई तर उद्याच आहे नाही तर उद्याच जाऊन आपण करून घेणे एका दिवसाचीच. हरभराच येऊ शकते एवढा काय आपल्याला हरभराचा होका आता येणं जाणं करत ना कोणता होका जर हरभरा झाला तर हरभरा जवळ पुढे एवढा काय हो का. बरं ठीक आहे मग संध्याकाळी आपण मीटिंग घेऊन तू कोण कुठे जाईल तर सांगतो तू मग तू. बरं येतं आज तुम्हीच बाळ नाही तर मी नेते घरी सांगणार. बरं त्या म्हणा तूच जातो तूच बोला ते बाळ असतात माय बाई हे राहिलं माय ते राहिलं बाई तू जातो पटकन बोलतो पटकन घेऊन येते. बरं तसं करतो मी जाईन मग घेऊ द्या काय करा जेवण कर ना आता काय भूक लागली करा जेवण मग. हो पण मी हा विचार करू राहिलो का रात्री मला वाटते हेच भाजी खाल्लं वाटते मी आहे ना. मग काय रात्रीच काय मग हे तुम्हाला काय वाटते आता स्वतः केला नाही काही नाही काय कसं काय म्हटलं तुम्हाला इतकं वाढून नाही आवडला तो सारा मग मी देऊन देऊ तुझी भाषा आता काय करू. अहो बिचारे आता रात्री डबल खा का शिव पात हा हे उरलं म्हणून कोया एकटाच खूप म्हटलं मी. हा कशी बोलतो बिचार म्हटलं रात्रभर मी त्या वारात नाही अकोडलो म्हटलं थंडीत नाही आणि दिवसभर आता आलो 12 वाजता घरी तर रात्री तू हे करू राहिली तू अशी काऊन असं काऊन म्हटलं असं चांगलं पोहे दिलं पानं किती पोह्याला म्हटलं त्या काय फ्रीज मधून काढून आणलं ते हे मग सगळं थंडगार लागलं खाले. अहो मजे नेले म्हटलं डाळी स्वयंपाक करून म्हटलं जाता घरात नाही गेल्याबरोबर. भूक लागली मला शांत काही पण ते असलं नसलं काय करू म्हटलं मी कुठून काय करून देऊ तुम्हाला म्हटलं मी इतकं टाइम म्हटलं तुम्ही मला थांबायला तयार नाही ना ते म्हणतो भूकच लागली ना मग घाय ना
आता कसलं थंड असं गरम असं आजी म्हटलं खा चुपचाप ना. अरे बिचारे होय म्हटलं हे म्हटलं थंड गार लागलं म्हटलं खाले कसं काय खा म्हटलं माणसानं कोणत्या तर म्हणजे का बर्फ बनवून काढ म्हणलं का प्लेट हे एवढी थंडी गार झाली तर मी कसं खाऊ म्हटलं हे हात विचार कर तू काही खाले बसू थंड गारच लागून ना ते हा भात खाले बसलं थोडं थंड लागू राहिलं म्हटलं काही ना गरम तर करून लागत मग हे रात्री द्यायचं होतं मला तर त्या ना तू खाजो मग सांगतात तर बनवून मला देतलं शिय पात खाले खाय दिलं असं करून आहे ना. आता तुम्ही काही विचार करा बाप्पा आता मला जे टाइम सापडेल सुचलं नाही एकदम गेलं आता हा काय करू म्हटलं मी कुठचं काय करू म्हटलं तुम्ही काही जेवायला तयार नाही काही नाही आता मला भूकच लागली थांबायला काही पत्ता नाही तुमचा मला भूकच लागली घ्या ना मग खा ना चुपचाप जेवण आता जे ते काय बिचारे म्हटलं ते दादा खात नाही ना हो पहिले तुला माहिती की डाळ पुऱ्या पडल्या म्हणून त्यातून तुम्हाला हे तुला खाले रात्री थंड थंड हा खाता येत नाही मला तात्ता तर पाहिजे मला नरम नरम खाले तू हे अशी करशील तर कसं होईल म्हटलं ते हा अहो काही म्हटलं विचार करो कदर करणं विचारे म्हटलं काही नाही करणं गरम गरम तात्ता देणे ते हेच थंड आहे ना हेच गरम करून दे मला गॅसवर हा मला कधी म्हटलं स्वयंपाक चालली म्हटलं मी स्वयंपाक करते मी खाजू काही लागत सांगा मला आवाज दिला स्वयंपाक करायला चालली मी मग चालतं ना इथून दे मग स्वयंपाक करून ये जेवण कसं सोबत आपण काही नाही आता चुपचाप जेवण कर टाटा उठत नसता कोणी चुपचाप जेवण करा जे आहे ते गेलं आणि जेवण करून आणि झालं बघ आपण कुठं चालले तर आवाज वेगळं पाणी घेतात ठेवलं ना गरम आवाज वेगळं होता काय बिचारे खाले थंड रात्रीचं आंघोळीला गरम पाणी काय देवा कशी पहिले काय जणी काय म्हटलं तुम्ही हा जेवण नाही का मला नको जेवण करू मग जा काही करायचं काय करायचं करा तुम्ही आता मला सांगतो तुम्ही दिल्ली मशाली जेवण काढल्या काय चुपचाप राहतं खाय खायचं खा नाही जाऊ दे मी चालले स्वयंपाक करायला जायचं गेलं तर ते जुलूम नाही गेलं तर ते जुलूम करायचं करा काय आता काय तर करत बसते मी काय करायचं आहे तर खायचं खा नाही का जेव्हा करून मी तेव्हा करीन तेव्हा जेवण करायचं नाही तर मग मला म्हणजे नका शांत तेव्हा कसा टाइम झाला 3 कसे वाजले कसा जेवण करून मी आता भूक मोडली झाली मी काय निवड ढंगली जेवण करायचं करा नाही तर राहू द्या नाही तर मग शीत तातं करायला टाइम लागेल मला आता